नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण जराशी वेगळी अशी रेसिपी तयार करणार आहोत। अतिशय पौष्टिक, शरीराला खूप लाभदायक। दरवेळेला जिभेचे चोचले आपण पुरवतोच, पोटाचे चोचले चांगले पुरवले की शरीर मात्र व्यवस्थित राहतं। तर आपण तयार करणार आहोत सूप। तर तुम्ही चायनीज सूप खाल्ला असाल, टमाटर सूप खाल्ला असाल, पण आपण आज तयार करणार आहोत शेवग्याच्या शेंगेचे सूप। अतिशय खूप फायदेशीर आहे। तर मूतखडा, मधुमेह, कर्करोग, ज्यांना डोळ्याचे प्रॉब्लेम असतात, ज्यांच्या शरीरामध्ये लोहाचं प्रमाण कमी असतं, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर हे सूप ठरतं। तर ज्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे, मधुमेहाचा, महत्त्वाचं मधुमेहाचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांनी तर आठवड्यातून 2दा ह्याचं सेवन केलं तर चालतं। तर हे सूप कशा पद्धतीने केलं तर बाजारातून शेवगा आणला हिरवागार, देशी आणा बंदरी आणा, कधीही उत्तम देशी। तर इथं मला देशी भेटला नाही, हा हे बंदरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा, अगदी साल काढून घ्यायची। ज्या पद्धतीने आमटीला ज्या पद्धतीने साल काढून घेतो त्याच पद्धतीने ह्याची साल काढून घ्यायची आणि बारीक तुकडे करायचे। आणि केल्यानंतर हे मी तर टमाटर घेतले आहे, मिरची घेतला आहे, आलं घेतलं आहे आणि थोडीशी कमी तिखट असलेली मिरची तर वापरली आहे। तुम्हाला थोडंसं तिखट पाहिजे असेल तर लाल काश्मीरी मिरची पावडरीचा अर्धा चमचा ह्याचा वापर केला तरी सुद्धा चालतं आणि थोडंसं टेस्ट लागण्यासाठी कांदा आणि लसणाचा उपयोग केला तरी सुद्धा चालतो। तर हे सर्व साहित्य आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहोत। काही सुद्धा घालायची गरज नसते, तेल तूप त्याचा वापर पुढे नंतर करायचा। त्यामध्ये घालायचा जो कट करून घेतलेला शेवगा, टमाटर, आलं, थोडंसं एक अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून ह्यामध्ये पाणी घालून एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर हा आहे छोटा कुकर। छोट्या कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या लगेच होतात, त्यामुळे इथे 4-5 शिट्ट्या घेतल्या आहेत। तर मोठ्या कुकरमध्ये लावणार असाल तर हे 2 शिट्ट्यामध्ये गरगरीत अशी ही शेंग शिजली जाते। तर ह्या तुम्हाला शेवग्याच्या शेंगेचा महत्त्व तुम्हाला कळलंच असेल। तर मूतखडा, मधुमेह, कॅन्सर अशा मोठ्या आजारावर खूप फायदेशीर ठरतं। पण उन्हाळ्यामध्ये गर्भवती स्त्री किंवा लहान मुलांनी ह्याचं सेवन शक्यतो टाळावे। ज्यांना लोहाची कमतरता आहे ज्या मुलांना, तेव्हा फक्त 2 चमचे फक्त प्यायला दिलं तरी सुद्धा चालतं। तर ह्यामध्ये उष्ण असतं, त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी स्किपच करावा हा व्हिडिओ। तर इथं शेवग्याची शेंग आपली शिजत आहे। तर आपण आमटी आणि भाजी करतो शेवग्याची, त्यामध्ये आपल्याला 100% असा शेवग्याचा उपयोग होत नाही। तर आपण फक्त आतला गर खातो आणि शेवगा हा टाकून देतो किंवा चुरगळून टाकतो, पण एवढा 100% उपयोग होत नाही। पण हा सूप करताना पूर्ण आपण ह्याचा 100% उपयोग करतो, कारण की हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आणि हे चांगलं गाळणीने गाळून घेतो, फक्त चोता असा राहतो। तर यामध्ये आलं घातले, टमाटर घातलं आहे, थोडीशी मिरची घातली आहे, हळद आहे, मीठ आहे आणि ह्याचा फ्लेवर पण खूप छान टेस्ट येतो। तर टमाटर किंवा अगदी चायनीज सूप असतं ते पेतोच, अगदी जिभेचे चोचले पुरवस्तर आपण पेतो, पण पोटाचे जरा चोचले पुरवण्यासाठी हे सूप नक्कीच पेले पाहिजे आणि खाल्ले पाहिजे। तर हे आता सूप आपण करण्यासाठी पाणी गाळून घेतलं आहे आणि घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। ते चांगली ग्रेव्ही करून घ्यायची आणि घेतल्यानंतर चाळणीच्या साह्यानं, ती पूर्ण चाळण असते त्यानं किंवा असे तुमच्याकडे चाळण असेल त्याच्या साह्यानं तुम्ही हे गाळून घेतलं तरी चालतं। पातळ, घटसर असं तुम्हाला कशा पद्धतीने सूप पाहिजे त्या पद्धतीनं इथं तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। तर शेवगा तुम्ही शिजत घालताना जास्त पाणी वापरू शकता आणि त्या पाण्यापासून कोणतीही आमटी करू शकता, डाळीची, शेवग्याची किंवा कुठल्याही आमटीला हे पाणी वापरलं तरी सुद्धा चालतं किंवा भात लावताना त्याचा पाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो। तर इथं पाणी आहे, थोडंसंच पाणी घातलं होतं, आम्हाला थोडं सूप पाहिजे होतं, त्या पद्धतीनं इथं पाण्याचा थोडासा वापर केला आहे आणि जरासं घटसर पाहिजे होतं, म्हणून त्यामध्ये पाणी आणि जरा ॲडिशनल केले आणि बाकीच पाणी ठेवून दिलं आहे। तर आता त्याच कुकरमध्ये अर्धा चमचा तूप घातले। तूप वितळलं की हा जे सूप आपण तयार केलं आहे बारीक करून ते आता घालून घ्यायचं कुकरमध्ये आणि 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचं, त्यामुळे ह्या सूपला खूप छान टेस्ट येते। तर अशाच पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? पौष्टिक, आरोग्यदायी, तोंडाचे जिभेचेच नसून पोटाची चोचली पुरणारी रेसिपी। तर हे आता पौष्टिक असं आपलं सूप एका बॉलमध्ये काढून घेतलंय, घटसर असं जबरदस्त। तर असंच आपलं सोनाली किचन पाहत राहा। धन्यवाद।